नमस्कार मित्र, नुकताच आपल्या विद्यापीठाच्या 72वा वर्धापन दिवस आपण उत्साहात साजरा केला। आपल्या प्रथेप्रमाणे आपण नेहमी समाजातील उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना जीवन साधना पुरस्काराने सन्मानित करत असतो। यावेळी आपण डॉक्टर RS माळी, डॉक्टर प्रशांत हिरे, रत्नाकर गायकवाड, डॉक्टर नम जोशी, सुधीर गाडगीळ, प्राध्यापक साधना झाडबुके या मान्यवरांचा आपण सन्मान केला। याशिवाय बुद्धिबळपटू विदित गुजराती, तन्मय देवचक्के, ऋषिकेश पाळंदे, डॉक्टर स्नेहल शेकटकर आणि डॉक्टर भालचंद्र पुजारी यांना आपण युवा गौरव पुरस्काराने सन्मानित केले। मला वाटते तुम्ही या लोकांच्या कार्याची अनुभूती घ्यावी, जेणेकरून तुमची जडणघडण होत असताना अशा लोकांचे विचार आणि त्यांचे कार्य नेहमी डोळ्यासमोर असायला हवे। मी पाठीमागच्या भागात सांगितल्याप्रमाणे आपल्याला या कार्यक्रमासाठी डॉक्टर रवींद्र कोल्हे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते। काही वर्षापूर्वी मेळघाटामध्ये कुपोषण हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न होता। तिथले आदिवासी नागरिक अगदी साध्या साथीच्या आजाराला बळी पडायचे आणि ही परिस्थिती बदलायची म्हणून डॉक्टर कोल्हे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर स्मिता कोल्हे याने आपले जीवन या लोकांसाठी अर्पण केलं आणि आजही ते अविरतपणे झगडताना आपल्याला दिसतात। त्यांनी आदिवासी लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुधारित शेती शिकवली, त्यांना कायदेशीररित्या जागरूक केले। मेळघाट इथली जैवविविधता, संस्कृती, माती आणि माणूसपण जपणारी माणसं टिकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। असे हे थोर व्यक्तिमत्व आपल्याला आज अनुभवायला मिळालं, हे मी आपलं सर्वांचं भाग्य समजतो। मित्रांनो, प्राध्यापक वर्गासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मेंटरशिप ऑफ टीचर्स इन नॉन टेक्निकल स्ट्रीम या 8 आठवड्यांच्या प्रशिक्षण वर्गाची निर्मिती केली आहे। बदलत्या काळानुसार पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्राध्यापकांना तंत्रज्ञान, संशोधन, उद्योजकता यासह डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण मिळायला हवे, हा या पाठीमागचा मूळ हेतू आहे। पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी UGCने मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत। यामध्ये मूलभूत संवाद, कौशल्ये, अध्यापन, संशोधन आणि नवकल्पना, प्रकल्प नियोजन आणि व्यवस्थापन, व्यवसायावर आधारित संशोधन, पेटंट, संस्थात्मक व्यवस्थापन आणि उद्योजकता, उद्योन्मुख अध्यापन पद्धती, अध्ययन विश्लेषण, अभ्यासक्रम निर्मिती, व्हर्च्युअल शिक्षण, डेटा विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण, हरित व शाश्वत तंत्रज्ञान अशा अनेक घटकांचा प्रशिक्षणात समावेश केला आहे। तंत्रज्ञानात बदल होत असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ माहिती देऊन जमणार नाही, तर संकल्पना समजावून सांगून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी हा प्रशिक्षण वर्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। मित्रांनो, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या सहकार्याने आपल्या विद्यापीठाचे सेंटर फॉर इनोव्हेशन आणि पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनोव्हेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार्टअपसाठी आपण इनोफेस्ट 2021 आयोजित केले आहे। यामध्ये हॅकेथॉन, I2E स्पर्धा, पिच फेस्ट आणि अंतिम फेरी होणार आहे। स्टार्टअप इकोसिस्टम एकत्र आणण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला असून बूट शिबिराद्वारे उत्सव स्पोर्टिंग इनोव्हेटर स्टार्टअप कल्पना व त्यांना मार्गदर्शनही केले जाणार आहे। यामध्ये स्टार्टअप इनोव्हेशन सेल स्थापन केलेले 250 महाविद्यालय सहभागी होणार आहेत। स्टार्टअप कल्पना घेऊन क्लस्टर फेरीत विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल। यातून कल्पना निवडून अंतिम फेरीसाठी स्पर्धा होईल। बूट शिबिरात तज्ज्ञांकडून 3 दिवसाचं मार्गदर्शन मिळेल। परीक्षक मंडळ विविध स्तरांवर प्राप्त प्रस्तावांचे मूल्यांकन करतील। तरी आपण इनोफेस्ट 2021चा फायदा निश्चितच घ्यायला पाहिजे। मित्रांनो, जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीबद्दल साक्षरता निर्माण करणे आणि काही गैरसमज असले तर दूर करणे यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद ICCR आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे युनिव्हर्सलायझेशन ऑफ
ट्रॅडिशनल इंडियन नॉलेज सिस्टीम्स युटेक्स हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून विविध क्षेत्रांवर ई कंटेंट कॅप्सूल्स तयार करण्यासाठी आपण सामंजस्य करार केला आहे. मुळात भारत म्हणजे काय, भारतीय संस्कृती आणि त्याचे तत्त्वज्ञान काय, हे जगभरातील लोकांना समजणे आवश्यक आहे. त्यासाठी युटेक्स हा उपक्रम आपण सुरू करत आहोत. यामध्ये सध्या भरतनाट्यम, शास्त्र, मोहिनी अट्टम, रवींद्र संगीत, मराठ्यांचे शस्त्र आणि सैन्य यासह 15 अभ्यासक्रमांची सुरुवात आपण करणार आहोत. आपल्या देशात यापूर्वी गणित, शल्यचिकित्सा यावर अभ्यास झालेला आहे. सुमारे 800 वर्षापूर्वी नालंदा विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरू होता, मात्र काळाच्या ओघात तो लुप्त झाला. मित्रांनो, आत्ता एक अत्यंत वेगळा विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे, जो मला अत्यंत जिव्हाळ्याचा सुद्धा आहे आणि गेली अनेक वर्ष या विषयावर मी स्वतः काम करीत आहे. आपल्याला माहीत आहे, नुकताच उत्तराखंडमध्ये प्रलयंकारी असा महापूर येऊन गेला. महापूर, भूकंप, ढगफुटी यासारख्या नैसर्गिक आपत्त्या आपल्याला माहीत आहेतच, पण गेल्या काही वर्षात अशा आपत्ती येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. मुळातच देवभूमी म्हणून ओळख असणाऱ्या पण कायमच प्रलयंकारी भूकंपाचे, ढगफुटीचे, पुराचे आणि दरडी कोसळण्याचे क्षेत्र म्हणून उत्तराखंड राज्य आपल्याला सर्वांच्याच लक्षात आहे. हिमालयाच्या पर्वतरांगा या जगामध्ये वयाने तरुण म्हणून ओळखल्या जातात आणि त्याच्या विशिष्ट अशा भौगोलिक स्थानामुळे आणि उंचीमुळे हा प्रदेश कायमच बर्फाच्छादित राहिलेला आहे आणि म्हणून निसर्गनिर्मित अनेक प्रलयंकारी घटनांचा उत्तराखंड हा केंद्रबिंदू राहिलेला आहे. 2 खंडांच्या टकरीमुळे निर्माण झालेले प्रस्तरभंग या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. अशा प्रस्तरभंगांचे पुनरुज्जीवन अनेक वेळा या भागात घडणाऱ्या भूकंप आणि दरडी कोसळण्याचे प्रमुख कारण आहे. मुळातच तरुण असलेल्या पर्वतरांगा आजही अनेक आंतरिक बदलांना सामोऱ्या जात आहेत. नैसर्गिक सौंदर्याची पार्श्वभूमी आणि केदारनाथसारख्या अनेक धार्मिक स्थळे ही कायमच पर्यटकांची आकर्षणे राहिलेली आहेत. पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांची मोठी संख्या, त्यांच्या राहण्याच्या आणि प्रवासाच्या गरजेसाठी होणारी वृक्षतोड, छोट्या पायवाटेचे होणारे रुंदीकरण, नदीच्या पूर क्षेत्रात अतिक्रमण करून बांधलेली हॉटेल्स इत्यादी घटना भूशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत नाजूक असलेल्या या भागावर मोठा आघात करीत आहेत. अशा सर्व घटनांचा दुष्परिणाम म्हणजे 7 फेब्रुवारी 2021 रोजी तपोवन रेनी या चमोली जिल्ह्यातील भागात घडलेली नैसर्गिक दुर्घटना आहे. रेनी खेड्यातील प्रत्यक्षदर्शी लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदा शिखराच्या हिमकड्यांचा काही भाग सुटल्यामुळे आणि वेगाने ऋषिगंगा संकीर्ण दरीमध्ये पडून अलकनंदा नदीपात्र प्रलयंकारी पुराच्या निर्मितीस कारणीभूत ठरले. कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासगटाकडून काढण्यात आलेला निष्कर्ष असे सांगतो की हिमालयातील हिमनद्यांच्या वितळण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात दुपटीने वाढलेले आहे. उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या छायाचित्रांचा अभ्यास करून या घटनेमागे नंदादेवी शिखरावर अलीकडेच पडलेल्या जवळजवळ 5000 ते 6000 मीटरच्या भेगेमुळे या भागातील प्रस्तरभंग आणि त्यावरील हिमकड्यांचे तुटणे या प्रलयंकारी घटनेची प्रमुख कारणे असावीत. जवळजवळ 20 लाख क्युसिक मीटरचा हा तुकडा शिखरापासून तुटून 2 किलोमीटर खाली येताना वाटेत येणाऱ्या हिमकड्यांनाही सोबत घेऊन आला असावा. खाली येत असताना झालेल्या घर्षणामुळे मोठ्या प्रमाणात घडलेल्या बर्फाच्या वितळण्याची प्रक्रिया आणि नदीपात्रात त्याचे पडणे या एकत्रित प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात पूर निर्मिती झाली आणि याचा परिणाम ऋषिगंगा विद्युत निर्मिती केंद्र हा पूर्णपणे डबरीखाली गाडला गेला आणि त्याचप्रमाणे अनेक पूल, रस्ते, छोटी गावे बेचिराख झाली. अनेक जण मृत्युमुखी पडले तर अनेक जण अद्यापही बेपत्ता आहेत. अशा घटना सातत्याने घडून सुद्धा आपण यातून कोणताच बोध घेत नाही. ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. वातावरणातील होणाऱ्या बदलांचा परिणाम हिमालयात तर वारंवार निदर्शनास आलेला आहे. 21व्या शतकाच्या सुरुवातीपासून हिमालयातील बर्फ वितळण्याच्या प्रक्रियेने फार मोठा वेग धरला आहे. तापमानातील होणारी वाढ बर्फ वितळण्याची प्रक्रिया वेगाने वाढवित आहे
आणि त्याचा दृश्य परिणाम ही अलकनंदा, धवलीगंगा, मंदाकिनी इत्यादी नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ करीत आहेत. गेल्या 30 वर्षात अनेक हिमनद्या हिमालयातील अनेक भागात लुप्त झालेले दिसत आहेत. जवळजवळ 1982 सालापासून या भागामध्ये काम करतोय आणि माझं स्वतःचं जे ऑब्झर्वेशन आहे, माझी स्वतःची जी निरीक्षण आहे, त्याच्यामध्ये मी कित्येक या हिमनद्या आज तिथं ज्या पूर्वी पाहिल्या होत्या त्या आज तिथे दिसत नाही आहेत. अशा प्रकारे हे हिमकडे संपुष्टात आले तर येणाऱ्या काळात या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण करेल आणि एक नवीन समस्येची या भागात भर पडेल आणि आपण मूकपणे हे घडताना पाहत आहोत. ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. असो, आपण आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त असताना आपल्या परीने शक्य तितकी पर्यावरणाची काळजी घेणं हे आपल्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी देखील खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जीवसृष्टी टिकवायची असेल तर आपल्याला पर्यावरण टिकवावंच लागेल, मग ते पृथ्वीवरील कोणत्याही भागाचं असो. मला वाटतं समाजातील प्रत्येक घटकाने यावर गांभीर्याने विचार करून कृती करण्याची गरज आहे. आपण सुज्ञ आहातच आणि तुमची नवीन पिढी नक्कीच यातून बोध घेऊन पुढे जाईल असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.